गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज दिवस दुसरा आहे बॅक टू रुटीन चॅलेंज. आज आय एम रिअली सॉरी आणि ऑनेस्टली मी 5:30 वाजता नाही उठली. तो थोडा मॉर्निंगचा जो शेड्यूल आहे तो थोडा मिस झाला, पण मग नंतर वाटलं की पूर्ण दिवसातला एक पॉईंट मिस झाला तर पूर्ण शेड्यूल नाही आपण स्टॉप करू शकत. सो मी परत वर्कआउटला आली. सो आय एम व्हेरी थँकफुल टू माय सेल्फ की मी उठली आणि आली. अँड आय एम व्हेरी एक्सायटेड. मी खूप एक्सायटेड आहे की कसा जाईल पूर्ण एक महिना कसा जाईल आणि बघू पुढे काय काय होतं. रोज आय विल ट्राय की तुम्हाला रोज एक गोष्टी मी दाखवत जाईल है ना. तर बस भेटू पुढे, बघूया दिवसात पूर्ण काय काय होतं. बाय. हा पेठाचा ज्यूस आहे. मी इथे वरती स्क्रीनवर दाखवते. एकदम अगदी भोपळ्यासारखा दिसतो तो. लहानपणी आपण त्याची मिठाई पण खाल्ली असेल. आणि आफ्टर वर्कआउट मी हा ज्यूस घेते आणि त्यानंतर माझं ब्रेकफास्ट. ऑनेस्टली सांगू तर हे फक्त व्हिडिओसाठी मी इतकी छान सजावट वगैरे केली आहे. अदरवाईज मी असं नाही खात. मी अगदी नॉर्मल खाते. मस्त पोट भरून नाश्ता केल्यावर अभ्यासाला बसले. अभ्यासाला तर काल जे केलेलं आधी ते रिवाईज केलं, त्यानंतर आज जे शेड्यूलमध्ये आहे ते स्टार्ट केलं. माझा अभ्यास कसा करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आधी तर मी टॉपिक, आज कुठला टॉपिक करायचा आहे, उद्या कुठला टॉपिक करायचा आहे, हा कसं चूज करते. तर आता समजा मी आज सायन्स करणार आहे, तर सायन्समध्ये हाय मार्क्स टॉपिक, मीडियम आणि लो असं क्लासिफाय करून घेते. हाय मार्क्स टॉपिक आहे ते आधी करते. सपोज आता मला पोषणमान करायचं आहे, त्याचे 33 क्वेश्चन आलेले. हे PYQचं पुस्तक आहे, तर याच्यातून मी आधी PYQ करेन. त्याच्यातून मला आयडिया येईल की हां कसं यांनी क्वेश्चन विचारले आहेत किंवा यांची पद्धत कशी आहे विचारण्याची. हे 3 स्टेपमध्ये करते. आधी तर PYQ करते, त्याच्यानंतर आता हा पोषणमान आहे, याच्यातून हे जे पुस्तक आहे या पुस्तकातून ते पोषणमान टॉपिक मी आधी वाचेन. ते वाचता वाचताच मला त्यातली आयडिया येईल की याच्यात इम्पॉर्टन्स पॉईंट कोणते आहेत, कारण PYQ मी आधीच केले आहेत. तिसरं, या टॉपिकवर अजून कुठल्या MCQs मिळत आहेत का ते वाचते. आणि बस या 3 स्टेपमध्ये करते आणि त्यानंतर रिवाईज करते. जेवायला आईने छान मुगाची डाळ, भात आणि कारल्याची भाजी, त्यात बटाटा टाकून आणि चिकन फ्राय. सो व्हेरी टेस्टी. आणि दुपारचं जेवण झालं की थोडा वेळ आराम करायचा आणि त्यानंतर परत अभ्यासाला बसली. मी कंटिन्यू 3 तास किंवा 2 तास किंवा 4 तास असं अभ्यासाला नाही बसत. 45 मिनिट्सचा एक शिफ्ट करून त्यात 5 ते 10 मिनटं काहीतरी टाईमपास, असे 3 ते 4 शिफ्ट करते. बिकॉज खूप दिवसाने परत अभ्यासाला स्टार्ट करते, तर परत त्या लाईनवर यायला थोडा टाईम लागेल. सो हळूहळू स्टार्ट करते. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. अँड आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, जास्त रेकॉर्डिंग करायला किंवा एडिटिंग करायला टाईम नाही मिळत. सो मी शॉर्टमध्ये दाखवते जे काय माझं डेली शेड्यूल आहे. सो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. बाय. हॅव अ ग्रेट डे अहेड.